माढा शहरासाठी तर विकासात्मक काम भारी असं कोणतं केलेलं नाही. माढा शहराला MIDCची गरज आहे, MIDC झालेली नाही. आमदार बबनराव शिंदे यांनीच पाणी आणलं, 2-3 साखर कारखाना उभा केलं. माढाचा विकासासाठी 25 कोटी रुपये परवा निधी दिलाय माढा शहरासाठी. असं कुठलं काम केलं नाही त्यांनी. भरीव कामं त्यांची यायची. आणि ती कुठलंही तिकीट पक्षाचं राहू द्या अगर न राहू द्या, आमदार तर शिंदे घरातल्याच होणार एवढं टासून सांगतो. माढ्यातील 50% शासकीय कार्यालय हे करमाळा विधानसभा हद्दीत हलवलेली कुर्डवाडी गावात आहेत. तर त्याच्यासाठी येणाऱ्या कोणत्या आमदाराने ठोस भूमिका घेणार त्याच्या पाठीमागे माढा जाईल असं आम्हाला वाटतंय. शरद पवार साहेबांनंतर सुप्रिया सुळे आलेच ना, किंवा BJP मध्ये बी घराणेशाही आहेच काय. हे फक्त विरोधकांनी टीका करण्याचा हा विषय आहे. घराणेशाही ही जनता ठरवणार नाही. घराणेशाही आहे किंवा नाही. जर समजा लोकांना जर घराणेशाही नको असेल तर लोक पाडतील त्यांना. जर घराणेशाही नको, रणजित शिंदेला जमल का दादा सर? जमल ना, काय झालं, मागच्या पिल्ल्याला पवायला शिकवायला लागत नाही. पाण्यातच जन्म होतोय, मागच्याचं पिल्लू सगळं तसं त्यांचं आहे. आजपर्यंत सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. एकदा अभिजित पाटलाने बी माढा तालुक्याचा अनुभव घ्यावा ना. आमची तर इच्छा आहे काय की त्याने आवर्जून माढ्यात उभा राहावं. आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे, कारण त्याशिवाय अनुभव बी येणार नाही ना. ती पहिली वेळेस आहे. अनुभव येणं महत्त्वाचं आहे माढा तालुक्याचा. अभिजित पाटलांनी नाद पण करून 3-4 उमेदवार झाले की त्यांनी आपलं शांततेनं घरी बसावं. खर्च करण्याचा अर्थ पण नाही. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे AV मराठी न्यूजमध्ये. विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवरती आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आपण महाराष्ट्रातील वेगवेगळे जे काही विधानसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचा आढावा घेतो आहोत. सध्या मी माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि माढा विधानसभा मतदारसंघातील माढा शहरामध्ये सध्या मी आहे. माढा विधानसभेचा जर विचार केला तर गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी बबनदादा शिंदे हे नेतृत्व करत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बबनदादा शिंदे हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. बबनदादा शिंदे हे प्रकृती स्वास्थ्यामुळे ही निवडणूक लढवणार नाहीत, मात्र त्यांचे जे काही सुपुत्र आहेत रणजितसिंह शिंदे हे मैदानात असणार आहेत. त्यांच्या विरोधात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे जे काही चेअरमन आहेत अभिजित पाटील, त्यासोबत शिवतेजसिंह मोहिते पाटील असतील, संजय कोकाटे असतील, त्याचबरोबर माढा शहराच्या ज्या काही नगराध्यक्ष आहेत मिनल साठे, त्याचबरोबर इतर अनेक जी काही नावं आहेत ती चर्चेमध्ये आहेत. मात्र निवडणूक अजून जाहीर होण्यापूर्वी हे जे सगळे काही इच्छुक आहेत त्यांची गर्दी झालेली आहे. नक्की कशा पद्धतीनं इथली काय उमेदवारी आहे ती कोणाला मिळते हे चित्र आगामी काळामध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या मी माढा विधानसभा मतदारसंघात यासाठी आहे की जे काही बबनदादा शिंदे आमदार म्हणून होते त्यांचं काम कसं आहे, काय नक्की मुद्दे या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत आणि लोकांमध्ये नक्की काय चर्चा आहे हे मला या निमित्तानं जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, कुठलं गाव? माढाच. काय चाललंय माढ्यात? राजकारणाचं काय वातावरण काय आपल्याला तशी कल्पना नाही, कळत नाही. बऱ्याचला आमदार तर कोण आहे माहिती आहे का? कोण आहे? बबनराव शिंदे. कसं काम आहे? चांगला आहे. चांगला आहे. ह्यावेळेस बबन दादा ती तब्येतीमुळे उभारणार नाहीत, त्यांचा मुलगा रणजित शिंदे उभारणार आहे. तर काय रणजित शिंदेचं कसं काम आहे माहित आहे? नाही, काय त्यांचं कामच माहित नाही. माहितच नाही. बरं, तुम्ही काय करता? पेंटिंग काम करताय. तर माढ्याचा काही विकास झाला असं वाटतंय का तुम्हाला? तुम्हाला दिसतंय का? नाही, विकास झाला नाही. माढ्यात माढ्यात दुसरीकडे झालेला आहे पण खुद्द शहरातला झाला नाही. काय व्हायला पाहिजे शहरात? रस्ते नीट व्यवस्थित आता झालेले आहेत, बरं, पण अजून बाकी आहे. पाऊस पाणी कसं आहे माढ्यात वेळेस? चांगला आहे. बरोबरचं ही माहित आहे का तुम्हाला भाजप पक्ष? हा, कसं आहे भाजप? तुम्हाला कसं वाटतं पक्ष? अजिबात नाही. अजिबात नाही म्हणजे काय? आवडत नाही आपल्याला भाजप. आवडत नाही का? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, हा ते चांगले आहेत. जरा अजित पवार बी चांगले आहेत, पण शरद पवार त्यांच्यापेक्षा चांगले आहेत. चांगले. उद्धव ठाकरे बी नाही. कोण व्हावं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री तुम्हाला वाटतंय? आवडता नेता असेल तुमचा? आवडता नेता कोण? अजित पवार चांगले आहेत. अजित पवार मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. ठीक आहे, बघू अजून इथं काय नागरिक आहेत आपल्यासोबत. हो, नमस्कार. काय चाललंय माढ्यात? काय चाललंय बघताय माढा सध्याला काय चालू आहे परिस्थिती. माढा नुसता चर्चेत असतो. लोकसभेचा चर्चेत, विधानसभेला चर्चेत. उमेदवार कशा होत्याला वाटतंय? उमेदवारी आता महाविकास आघाडी व महायुतीचाच उमेदवार एकामेकाचे स्पर्धक म्हणून राहणार आहे तिथं. महायुती कोण उभा राहायला वाटतंय? तर इच्छुक संख्या तर जास्त आहे. चालू आमदार पण महायुतीच आहेत.
बरं. प्रमुख विरोधी पक्ष सावंत सर असतील ते पण माहितीच आहेत. बरं. दोघं पण इच्छुक आहेत. माहिती कुणाला उमेदवारी दिली त्याचं बबनदादाचं काम कसं राहिलंय गेल्या अनेक वर्षापासून बबनदादा आमदार आहेत तुमच्याकडे? बाबांचं काम असं मध्यम गतीचं म्हणा. माढा शहरासाठी तर विकासात्मक काम भारी असं कोणतं केलेलं नाही. माढा शहराला MIDCची गरज आहे, MIDC झालेली नाही बरं का. आणखी माढा शहरात युवकांसाठी कोणतं विकासात्मक धोरणात्मक कोणतं काम नाही. आता माढा शहरात बघितलं गेलं तर पाण्याच्या प्रश्नाबाबतीत मोठी अडचण आहे. आज माढा नगर पंचायत असेल अथवा माढाच्या जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्याद्वारे 8 ते 10 दिवसाला 15 दिवसाला पाणी येतं आहे सध्याला. त्याच्यासाठी विकासात्मक काम होणं गरजेचं आहे. आणखी बघितलं तर आता माढ्यातील 50% शासकीय कार्यालय हे करमाळा विधानसभा हद्दीत हलवलेली कुर्डवाडी गावात आहेत. तर त्याच्यासाठी येणाऱ्या कोणत्या आमदाराने ठोस भूमिका घेणार त्याच्या पाठीमागे माढा जाईल असं आम्हाला वाटतंय. आता रणजित शिंदेंना उमेदवारी मिळेल अशी पद्धतीची चर्चा आहे. हां. तर काय तुम्हाला रणजित शिंदेकडून अपेक्षा आहेत आणि कसं वाटतं त्यांचं एकंदरीत तुम्हाला व्यक्तिमत्व? माहितीतून जर त्यांना उमेदवारी मिळाली तर आमची एकच माफक अपेक्षा आहे की माढ्यातून हलवण्यात आलेली ऑफिसं ती माढा शहरात परत आणावी व माढ्या शहरासाठी जी गरजात्मक गोष्ट आहे सध्याला पाण्याचा प्रश्न आहे बरं का व पालखी मार्ग हे माढा शहर कोणत्याच हायवेला जोडलेलं नाही. तर तुळजापूर शिखर शिंगणापूर पालखी मार्ग आहे. त्यासाठी येणारे कोणीही भावी आमदार असतील त्यांनी त्यासाठी ठोस आश्वासन दिलं अथवा त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात ते प्रसिद्धीकरण केलं तर माढा शहर त्यांच्या पाठीमागे जाईल अशी आमची अपेक्षा आहे. तुम्हाला भावी आमदार कोण होईल इथला? भावी आमदार तर आता डझनभर झालेले आहे. आमदार कोण त्याच्यामुळं होईल? आम्ही सांगू शकत नाही. जनता ठरवणार आहे. आता एक गाव सांगू शकणार आहे का भावी आमदार कोण होईल? तुम्हाला काय वाटतंय तरी कोण कॅपेली आम्ही माहितीचा आमदार होईल असं आम्हाला वाटतंय. माहितीचा आमदार हो. होईल असं वाटतंय? तुम्हाला काय वाटतंय? आमदार तर शिंदे घराण्याचाच होणार हे मला ठासून सांगतो मी. शिंदे घराण्याचा शिंदे घराणं कारण का गेली 30 वर्ष माढा तालुक्याला जी विकास केला आहे त्याच्या अगोदरच्या कुठल्याच आमदारांनी केला नाही. अपक्ष आमदार होऊन गेले विनायकराव पाटील सोंडवरनं पाणी आणतो म्हणजे माढा तालुक्याला पाणी आणलं नाही. आमदार बबनराव शिंदे यांनीच पाणी आणलं. 2-3 साखर कारखाना उभा केलं. माढाचा विकासासाठी 25 कोटी रुपये परवा निधी दिलाय माढा शहरासाठी. असं कुठलं काम केलं नाही त्यांनी. भरीव कामं त्यांची यायची आणि ती कुठलंही तिकीट पक्षाचं राहू द्या अगर न राहू द्या आमदार तर शिंदे घरातलाच होणार एवढं ठासून सांगतो. म्हणली की विकास केला नाही MIDC नाही म्हणली. MIDC काय गोष्टी राहत असते त्या सगळ्याच काय गोष्टी होत नसतात. आणि दुसरी गोष्ट जेवढं शासनाने देईल तेवढंच करणार ते. घरनं तर कोण आणून काम करणार नाही. जेवढं उपलब्ध होईल तेवढं करतेच ती. आज माढा शहर कितीतरी वर्षापासून पाण्यासाठी वंचित होतं. आज माढा शहराच्या कडेने आजूबाजूनं पाणी फिरतंय. माढा शहराच्या 3ही बाजूनं पाणी आहे. आत्ता जाऊन बघा सगळ्या बाजूनं पाणी आहे माढा शहराच्या. रणजित शिंदेनी कुठल्या पक्षातून उभा राहायला पाहिजे असं वाटतं? पक्ष कुठलाही राहू द्या ते आमदार होणार आहे. ते पक्ष कुठलाही राहू द्या. अभिजित पाटील वगैरे तयार करायला लागले की पंढरपूर? अभिजित पाटील म्हणजे काय करमळ्या सभेतनं फोन आला उठून गेला. कोणी विश्वास टाकणार आहे त्याच्यावर? कुस्त्याचं फड भरवलं, कुठं साड्या वाटल्या, कुठं पैसे वाटलं. असं जर होत असतं तर आमदार महाराष्ट्र पैसेवाली झाले असते सगळे आमदार. हां सगळे पैसेवाले आमदार झाले असते. मराठा आरक्षणाचा काय फरक पडेल? काय मराठा आरक्षणाचा फरक मला वाटत नाही एवढा जाणून आमच्या तालुक्यात दिसेल असं. एवढं म्हणताय बबन दादा विजय होतील शिंदे घराण्याचा आमदार होईल. मग लोकसभेला लीड गेले की दुसरीकडे? लोकसभेचं इलेक्शन वेगळं आहे आणि आमदारकीचं इलेक्शन वेगळं आहे. प्रत्येक वेळेस बघा तुम्ही. हो गेल्या वेळेस खासदारकीला सुद्धा संजय मामा लीड कमी होता माढा तालुक्यात. ह्यावेळेस बी तीच परिस्थिती झाली. मग आमदारकीला बबन दादा 68,000 मतांनी निवडून आले. काय फरक झाला? लोकसभेचं आणि विधानसभेचं वेगळं गणित आहे. काय वाटतंय मग काय राहील एकंदरीत चित्र? एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर जे काही 30 वर्षापासूनचा जो विकास झाला आहे प्रत्येक वेळेस बबनदादांचा लीड वाढत गेलेला आहे. त्यामुळं शिंदे घराण्यातील रणजित भाई किंवा बबनदादा जर उभारले तर निवडून येतील. बऱ्याचदा अशा चर्चा होत असते त्या की बबन दादाचं एक व्यक्तिमत्व वेगळं आहे आणि रणजित भायांचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. बबन दादाला स्वीकारणारी लोक रणजित भायांना स्वीकारतील असं वाटतं का? नाही तशी परिस्थिती नसते. हो का कसं आहे ते एकाच घरातले आहेत. प्रत्येकाचा विचार करण्याचा विचार हा वेगळा असतो. आता लोक काय म्हणतात की 35 वर्ष झालं दादा आहेत. काही लोकांना जे काही ते विरोधातलीच मतदान आहे. जी म्हणतात ना भाईसाहेब नको आहेत रणजित भाई ते विरोधातलीच मतदान आहेत. त्यामुळे आरोप केला जातो. नाही
शरद पवार साहेबांनंतर सुप्रिया सुळे आलेच ना, किंवा BJP मध्ये बी घराणेशाही आहेच काय, हे फक्त विरोधकांनी टीका करण्याचा हा विषय आहे. घराणेशाही ही जनता ठरवणार नाही, घराणेशाही आहे किंवा नाही. जर समजा लोकांना जर घराणेशाही नको असेल तर लोक पाडतील त्यांना, जर घराणेशाही नको तर असं काय नाही होणार. धनराज शिंदे पण इच्छुक आहेत त्याबद्दल काय तुम्हाला मतदार म्हणून काय वाटतंय? घरात बंड होईल असं वाटतंय का तुम्हाला? नाही, शेवटी तर त्यांचा प्रश्न आहे उभा राहते. शेवटी लोकशाहीनं अधिकार दिलाय प्रत्येकाला उभा राहण्याचा. तर त्यांना जर वाटत असेल लोकशाहीमध्ये काय प्रत्येक जण उभा राहू शकतो, त्यामध्ये तशी काय ही नाहीये, अशी परिस्थिती आहे. बरं, आता विरोधक तर लेत मिनल साठे आहेत, शिवतेसे मोहिते पाटील उभा राहायचं म्हणते, अभिजित पाटील आहेत, संजय कोकाटे आहेत. तुम्हाला काय वाटतं की कोणासोबत स्ट्रॉंग फाईट होईल ह्या घराणे शिंदे घराणे? रणजित भाईंशिवाय कोणासोबत होणार नाही फाईट, कारण भाईयाचं काम पण तसं आहे आणि ऍक्टिव्ह काम आहे त्यांचं. त्यांनी माडा शहरासाठी भरपूर काय केलेलं आहे. माड्यापासून केवडला त्यांचा कारखाना आहे, तिथे माड्यातले कमी 300-400 तरुणांना त्यांनी नोकरीची संधी नोकरी लावलेत. असं माड्यातलं कुठंच असं नोकरी साधन नव्हतं, त्यांनी फॅक्टरी टाकली आणि इथं शाळा पण आहे त्यांच्या आर्या पब्लिक, तिथं पण माड्यातले बरेचसे शिक्षकांना पण तिथं त्यांनी नोकरी दिली. असं कुठल्या नेत्यांनी आजपर्यंत जेवढे नेते माड्यात नेऊन गेले कुठंच अजून त्यांनी नोकरीसाठी कुठलंच इथं ऑफिस वगैरे काय केलेलं नाही. बह्यांनी तेवढे केले, त्यामुळे बह्यांना माड्यातून 100% सपोर्ट मिळणार. 30-35 वर्ष झाली, एवढी वर्ष एकाच कुटुंबावर का प्रेम करत आहे तुम्ही सगळे लोक? त्यांचं कामच तसं आहे. बरं, त्यांचं काम जर नसलं सहा ह्यांचा टर्म ह्यांना निवडून दिलं नसतं ना, काम असल्यामुळे जनता त्यांच्या मागे जाते. हां, मराठा आरक्षणाचा काय? मराठा आरक्षणाला 100% जरांग्याला सपोर्ट केला त्यांनी आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचे सपोर्ट पण दिसले भैयांचे. मधल्या काळात त्यांच्यावर आरोप करण्यात आले. बबन दादाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला मराठा आरक्षणासंदर्भात. परत रणजित शिंदेना बऱ्याच जणांनी 50,000 रुपये दिले म्हणून पैसे पाठवले. तर त्या सगळ्या गोष्टीमुळे कसं वाटतंय तुम्हाला? ते विरोधकांचं काम आहे. विरोधक काय पण असे दाखवतात का बऱ्याचशा ठिकाणी मराठ्यांचं काय नसताना सुद्धा असं दाखवलं की चुका आहेत मराठ्याच्या. मराठ्याचे माणसं असं करू शकत नाहीत, कारण रक्तात मराठा आहे ते, त्यामुळे ते गद्दार होणार नाहीत कोणाला. असं बोलून दाखवत नाहीत मराठे, दिलखुश मराठे आहेत. त्यामुळे बाह्यांनी तसं काय केलं नसणार. हा, चूक भूल होता सगळ्यांकडनं. ठीक आहे. अजून काय लोक आहेत? नमस्कार. काय म्हणते माड्याचं राजकारण? माड्याचं राजकारण उमेदवार जास्त झाल्यावर माझ्या आमदारला संधी मिळेल. उमेदवार जास्त मत विभागणीचा बबनदादांच्या चिरंजीवला फायदा होईल. मत विभाजनाचा होईल. हो, मत विभागणीचा फायदा. एकच उमेदवार ठेवला तर विरोधक मग ताकद लावावं लागेल. आता रणजित शिंदेनं जमल का दादा सर? जमल ना, काय झालं, माशाच्या पिल्ल्याला पोवायला शिकवावं लागत नाही. पाण्यातच जन्म होतोय, माशाचं पिल्लू सगळं तसं त्यांचं आहे. पाण्यातच जन्म होतोय. हो, राजकारणाच्या घराने जन्म झालेल्या मुलाला शिकवायचे काय आवश्यकता नाही. फाउंडेशन तयारच असतं का? नाही. अभिजित पाटलांनी नात पण करून 3-4 उमेदवार झाले की त्यांनी आपलं शांततेनं घरी बसावं. खर्च करण्याचा अर्थ पण नाही. मत विभागणीचा फायदा हा उमेदवार वाढलं, रणजित भाईशिवाय कोणच निवडून येत. रणजित भाईने कुठल्या पक्षात उभा राहावं? काय नाही, कुठल्याही पक्षात उभा राहू द्या. त्याने महायुतीत हायस उभा राहिली तर महायुतीतनं तर मग तर विक्रमी मत दादांपेक्षा आकडा मोठा होईल. बरं, आता ती लाडकी बहीण योजना आणली की सरकारनं, त्याचा काय फायदा काय नाही ही मतापुरता आहे. कसं काय बोललं जात आहे ना, आतापर्यंत काय योजना काढल्या नाही. त्या 10 वर्ष झालं भाजप सरकार आहे, पाठीमागच योजना काढायची. ही लोकसभेचा निकाल बघून त्यांनी काढलेली योजना आहे. महिला मतदान करतील नाही करत नाही. योजना त्यांना मान्य नाही. काय 1,500 दिले ना, काय लय फरक पडत नाही सर्वसामान्य कुटुंबात. आणि योजना पुढे चालेल का नाही ह्याची पण गॅरंटी नाही. तुम्हाला काय वाटतं, चालेल का योजना पुढे? योजना सरकार आलं तर चालेल, सरकार त्यांचं नाही आलं तर नाही चालत. नाही चालत. योजनेबद्दल लोकांना शंका आहेत. अजून काय लोक आहेत? नमस्कार. कुठलं गाव? माडा. काय आमदारकीचं कसं चाललंय इकडे? आमदारीचं कसं काय चाललं ना, आमचं जरांग पॅटर्न. जरांग पाटलांना उमेदवार द्यायला पाहिजे का? नाही, द्यायला नाही पाहिजे. का? देऊन काय उपयोग आहे? पाडापाडीचं राजकारण चांगलं आहे. कोणाला पाडायला पाहिजे? मग कोणाला
जी काम करत नाही सध्या भाजप सत्तेत आहे ना, बरं. मग भाजपच देणार ना सध्या आरक्षण. आता भाजप म्हणजे महायुती, हा तुमच्या महायुतीमध्ये तुमचे आमदार कोण आहेत? हो बरोबर आहे, ऐक की. बरोबर. रणजित शिंदे जर महायुतीत उभा राहिले हा. तर तुमची काय भूमिका राहणार आमची मराठा समाजाची? मराठा समाजाची भूमिका जी राहणार, काय? ठीक आहे, जे जरांगे पाटील म्हणतील ती त्याच्या पाठीमागे. ते बरं, रणजित शिंदेने कुठल्या पक्षात उभा राहावा असं वाटतं तुम्हाला? अपक्ष उभं राहील तरी निवडून येतील ते, तरी समाज मागे जाईल. अपक्ष उभा राहायला पाहिजे. बरं. आणि महायुती का नको, भाजप का नको? ठीक आहे, भाजप देणार ना, आतापर्यंत आरक्षण देणार ना, भाजपने जाणून दिलं नाही आरक्षण ना दिलंय, का. पण लाडकी बहीण योजना आणली की त्यांनी? लाडक्या बहीण योजनेचा काय फायदा आहे ह्याला? मग द्यायचं तर देऊ द्या ना आरक्षणच. बरं लाडकी बहीण म्हणजे काय आयुष्याचं आमचं कल्याण झालं का, लेकरबाळाचं कल्याण होतं का यातून? बरं. महिना 1,500 यायला लागलं ना? 1,500 किती दिवस चालणार? बरं झालं 5 वर्ष चाललं, 2 वर्ष चाललं, बरं. ह्याच्या पुढंच काय. त्या पुढचं काय? हा, बरं. अमित पाटलांचं कसं आहे इकडं? अभिजित पाटला इकडलं भागात कोण ओळखते हो? अभिजित पाटील नाही ऊस न्यायला इकडला? ऊस न्याला तर काय, ऊस न्याला म्हणजे काय त्यांच्या कारखान्यासाठी न्याला ना. बरं ऊस न्याला म्हणजे काय झालं? बरं. ऊस न्याला म्हणून ह्याचा काय परिणाम होत नसतो ना. परिणाम होत नसतो. मग ऊसाला काय, मला सांगा, इथं ऊसाला काय कारखाना आहेत की सगळं, त्यांनी नाही न्याला मग काय ऊस राहतंय का इथला? ऊस राहत नाही तुमचा? हम्म. बरोबर. नमस्कार. काय सध्या चाललंय माड्यामध्ये? माड्यामध्ये सध्या बबनदादा काय बदलाव वगैरे वाटत नाही का? नाही विकासच तेवढा करतेत नाही ना. विकास करते. हा, आता बरोबर. हे म्हणले विकास झाला नाही, विकास- MIDC नाही, रस्ते नाही तर. MIDC तेवढी राहिलेली आहे, काही दिवसांनी करतील हे. पण माड्यासाठी असेल, पाणी असेल, कारखाना असेल, भरपूर विकास चालला. कुठल्या पक्षात उभा राहायला पाहिजे रणजित शिंदे? आम्हाला तर ती जी उभा राहतील तीच आमचा पक्ष आहे. म्हणजे तुम्ही पक्ष बघत नाही? नाही मग लोकसभेला विरोधात मतदान केले, पल्ले काय भाजपवर रोष होता लोकांचा. भाजप रोष होता. आता आहे का हा रोष? रोष तर आहेच की मराठा आरक्षण. म्हणजे अजून विधानसभेला हा असं राहणार का? हा, पण त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, ह्या वेळेसची परिस्थिती वेगळी आहे. ह्यावेळेस स्वतः उभा राहिलेत ना शिंदे. हा, स्वतः उभा राहणार. नाव सांगा फक्त, दुसरं सगळं राहू द्या. ठीक आहे, इथं काही लोक आहेत. नमस्कार. नाव तर सांगा, सगळं जाऊ द्या. इथं काही लोक आहेत, त्यांना बघू. हो नमस्कार. काय वातावरण आहे माड्यात? माड्यातलं चांगलं वातावरण आहे, भयांसाठी एकदम चांगलं वातावरण आहे. रणजित भयांसाठी आता विरोधक एवढे स्ट्रॉंग यायला लागले की अभिजित पाटील आले इकडून, नाही, यायला पाहिजे ना. मोहिते पाटील येणार आहेत. आजपर्यंत सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. एकदा अभिजित पाटलाने बी माढा तालुक्याचा अनुभव घ्यावा ना. आमची तर इच्छा आहे काय की त्याने आवर्जून माड्यात उभा राहावं. आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे, कारण त्याशिवाय अनुभव बी येणार नाही ना. ती पहिली वेळेस आहे. अनुभव येणं महत्वाचं आहे माढा तालुक्याचा. यायलाच पाहिजे ना. काय अनुभव देताय काय ते आता आल्यानंतरच लक्षात येईल ना. कामं तर व्हायला पाहिजे. आता 30-35 वर्ष झालं दादांची काम आहेत, आम्हाला त्यांचा अनुभव आहे. पण प्रत्येक टायमाला ते आघाडी मतं जास्त घेऊनच निवडून येतात. तसं आतापर्यंत 3-4 अनुभव घेतलेले आहेत. आता ही नवीन आहेत, ह्याने आले, एकदा ह्याने अनुभव घेतल्यानंतर आणखी लक्षात येत. पुढच्या वेळेस अजून दुसरा एखादा कोणतर होईल, ते अनुभव घेईल. अनुभव तर सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आमदार अनुभव देत आहे. आम्ही चांगला अनुभव देतोय. आजपर्यंत जे अनुभव आलेले आहेत त्यांना ते माड्याकरांनीच अनुभव दिलेला ना तालुक्यानं. हां, आणि कामाच्या 30-35 वर्ष झाले, काय बदलायला डोक्यात आहे? कसं बदलन हो पाहिजे ती जर टायमाला मिळत असेल आम्हाला तर बदलायची काय गरज आहे. आज सिनामाडाचं बोगद्याचं पाणी आलंय, सगळा आमचा नदीपट्टा बागायत झालेला आहे, ऊस झालेला आहे. 1 नंबर तो शेतीला भाव, आम्हाला ऊसाला दादांचा भाव आहे. 10 दिवसाला पेमेंट आम्हाला त्यांचं मिळतात आहे. मग बदलायचं कशासाठी? दुसऱ्याला ऊस घालून कमी पैसे कोण शेतकरी घेईल का? हा विषय आहे ना. दुसऱ्याच्या हातात कोणाच देतात. आता ह्यांनी जरी 3-3.5 हजार केलेला असेल, काय जणांचे पैसे अजून अभिजिताबांनी दिलेले नाहीत, असं आम्ही ऐकण्यात आहे. ह्या बी गोष्टी आहेत. तसे तुम्ही चौकशी करा. दादांचे 10 रणजित शिंदेने कुठल्या पक्षात उभा राहायला पाहिजे? काय त्यांनी कुठनं जरी उभं राहिले तरी काही अडचण येणार नाही. अपक्ष राहू द्या, महाआघाडीतनं राहू द्या. हां, महायुतीतनं काय म्हणजे थोडं भाजपविषयी नाराजीचं मत आहे. भाजपनं शेतकऱ्यासाठी कांद्याच्या निर्यात वगैरे गेल्या वेळेस बंद केलेले आहेत, त्याच्यामुळं नाराजी भाजपविषयी आहे. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की त्यांनी महायुतीत उभं राहून महाआघाडीत यावं. नाही आले तर अपक्ष राहावं. पण आमदार ही चांगल्या मतानं रणजित भैयाच होणार आहेत. माडेकरांची ही मतं आहेत. थांबूया आपण आता इथं. तर या प्रतिक्रिया आहेत माडा शहरातील, प्रामुख्याने या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. आणि रणजित शिंदे, अभिजित पाटील, कोकाटे, संजय कोकाटे, मिनल साठे, मोहिते पाटील यांच्याबद्दल आपण लोकांबद्दल बोललो आहे, लोकांना बोललो आहे. आणि एकंदरीत लोकांचा जो काही कौल आहे तो आपण या व्हिडिओच्या निमित्तानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. गोपाळ माळेसोबत मी गणेश आयकोडे, मराठी न्यूज, माढा.